आज रत्नागिरीमध्ये होऊ घातलेल्या किंवा येणाऱ्या किंवा प्रायोजित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं पुन्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यासाठी आग्रह करणे आणि पुढील वर्षभरामध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल यासाठी आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थकांची बैठक होती। या बैठकीमध्ये ज्यांच्या जागा ज्यांना हवा आहे अशीच मंडळी आणि ज्यांच्या जागा आहेत अशा मंडळींचं आम्ही एक गट माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। नारायण राणे साहेबांच्या मदतीने, माननीय रवींद्र चव्हाणांच्या मदतीने, माननीय उदय सामंतांच्या मदतीने, आमच्या सगळ्या आमदारांच्या मदतीने आपण जाणार आहोत। देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी जो संदेश दिलाय महाराष्ट्र नाही रुकेगा, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आम्हाला आता कोकण सुद्धा थांबणार नाही, कोकणाच्या पोरांना सुद्धा रोजगार हवाय ह्याचा आम्ही आग्रह ठेवणार आहोत। आणि केंद्रात सरकार आलं, खासदार आमचे निवडून आले, आमदार आले, आता आमची जबाबदारी आहे की आमच्या पोरांना, या कोकणातल्या कुटुंबातल्या पोरांना रोजगार देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे। त्याच्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांना भेटणार आहोत असा आम्ही निश्चय केला। 16 नंतर आम्ही सगळे नागपूरला जाऊ, प्रत्यक्ष भेट घेऊ आणि आग्रहाने सांगू की आमच्या कोकणाला आम्ही आमदार दिले, आम्ही खासदार दिले, आता माननीय मुख्यमंत्रीजी आता आम्हाला रोजगार द्या, याच्या मागणीसाठी आम्ही जाणार। महाराष्ट्राच्या बाहेर तो जामनगरमध्ये ऑलरेडी आहे, पण आपण जर केला नाही तो आंध्रला जाईल, तो पुन्हा गुजरातला जाईल। ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहील, कारण या देशाला क्रूड ऑइल मध्ये आणि त्याच्यावरच्या पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये स्वयंपूर्णता आणायची आहे। जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चालू आहेत, समजून घ्या। आता अमेरिकेतला देशाचं नेतृत्व सुद्धा बदललेलं आहे। जगात युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशाला जर स्वयंपूर्ण करायचं असेल क्रूड ऑइल सगळ्या पेट्रोलियम प्रोडक्ट वरती, तर देशाला हा प्रकल्प करावाच लागेल। तो आम्ही नाही केला तर या कुठल्या तरी राज्यात तो होणार आणि मग आपण बोलत राहू की प्रकल्प बाहेर गेला म्हणून। त्यामुळे येणारा प्रकल्प घालवायचा आणि गेलेल्या प्रकल्पाबद्दल नंतर बोंबाम करणे विरोधी पक्षाचं काम आहे। आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही। आम्हाला प्रकल्प हवाय, आम्हाला रोजगार हवाय, आम्ही खासदार दिले, आम्ही आमदार दिले, तुम्ही आम्हाला रोजगार द्या, हीच आमची मागणी आहे। कोणीही पाठिंबा काढलेला नाही। हा प्रकल्प होऊ शकतो, देशाला गरज आहे, ज्यांच्याकडे क्रूड ऑइल त्यांना सुद्धा गरज आहे आणि त्यांना एका मोठ्या बंदराची गरज आहे, जे बंदर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला किनारा लाभलेला आहे। त्यामुळे सगळ्यांना या प्रकल्पाची आणि या सगळ्या गोष्टीची गरज आहे, देशाला गरज आहे। 2% GDP वाढवेल, देशाला GDPची पण गरज आहे, देशातल्या पोरांना रोजगाराची गरज आहे, समजून घ्या। सर्वे अपि सुखी न संतु सर्वे संतु निरामया, सगळ्या लोकांना सुखी करण्याची ताकद या प्रकल्पात आहे। राहिला प्रश्न पर्यावरणाचा, राहिला प्रश्न जमिनीचा, राहिला प्रश्न ज्यांना हवा आहे त्यांना होणार, तर तीच माणसं आले पर्यावरणाची काळजी घेऊ शकतात, त्याची पण सांगणारी मंडळी आहे। त्यामुळे आता आम्हाला रोजगार दाखवा आणि पुढच्या निवडणुकीला सामोरं जा, हे आम्ही आमच्याच सरकारला सांगणार। अंदर की ये बात है, स्थानिक आमदार हमारे साथ है, आणि काय सांगू तुम्हाला। ओके, नमस्कार, मी प्रल्हाद सुभाष तावडे, राहणार विली। माझी ह्या रिफायनरीमध्ये 100 ते 150 एकर जमीन जाते आणि माझ्या विलिये गावामध्ये जवळजवळ माझ्या भावकीने 2800 एकरची संमती दिलेली आहे आणि ती संमती आम्ही 7/12/8 आधार कार्ड सहित आम्ही सरकारपर्यंत पोच केलेली आहे। या बाबतीत सरकारने विचार करावा। आज आम्ही 2016 पासून खूप प्रयत्न करतोय रिफायनरी संदर्भात, पण आमची कुठच्या सरकारने आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाही। त्या बाबतीत सरकारने विचार करावा। आम्ही रिफायनरी बाबतीत पानिपतला पण गेलो होतो, पानिपतची रिफायनरी मी स्वतः बघितलेली आहे। तिथे आम्ही 3 दिवस वस्तीला होतो पानिपतला, आम्हाला तिथे असं काही आढळून आलेलं नाही। जे विरोधक लोक सांगतात की आज रिफायनरीमुळे माणसं आजारी पडतील, काय रोगराई होईल, तिथली परिस्थिती आम्ही जाणून घेतली। तर आमच्याबरोबर 16-17 जण आम्ही होतो रिफायनरी समर्थक लोक, तर आम्हाला कुठचं तिथे काही तसं काही दिसलेलं नाही। तर रिफायनरी खूप चांगली आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो। मी सदाशिव बापू तांबडे, माझी व माझ्या आईची एकूण 100 एकर जागा साधारणतः सागवे गोटिवरेमध्ये आहे। आम्ही संमती आधी दिलेली आहे। 2016 पासून 8,500 एकर ते 10,000 एकर पर्यंत संमती
शासनाकडे दिलेली आहे आणि रिफायनरी प्रकल्पासंदर्भात RRPCL वाल्यांतर्फे आम्ही हरियाणा प्रकल्पाला जाऊन आलोय. तिथे सर्व पाहणी केली. 3 ते 4 दिवस आम्ही होतो तिथे आणि तिथे प्रदूषण जे काय म्हणतात ते आम्हाला तसं काही जाणवलेलं नाही. जे आहे ते सगळं व्यवस्थित आहे आणि तो प्रकल्प चांगल्या रीतीने तिथे आहे. असाच प्रकल्प आमच्या कोकणामध्ये व्हावा अशी माझ्याबरोबर बरेच सहकारी आहेत. तिथले शेतकरी त्यांची संमती आहे आणि त्यांना हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी तिथे रोजगार निर्मिती होईल. माझ्या घरात माझी मुलगी सुद्धा आज MSc होऊन घरात आहे. तिला आज नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. अशा लोकांना बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना अपेक्षा आहे, त्यांना नोकऱ्या नाही आहे आणि ती उपलब्ध राजापुरात कोकणात व्हावा अशी माझी मनस्वी इच्छा आहे.